हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग फूडीज? गणपती बाप्पा येतायत. तयारी सुरू झाली? चला मग मोदकाची तयारी पण करूयात. एकदम झटपट आणि स्वीट होम स्टाईल बनणारे मोदक बनवूयात. ते पण माव्याचे. केशर मावा फ्लेवरमध्ये आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे पाव केजी एवढा मावा घेतलेला आहे आणि हा मावा एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा मेल्ट करून घ्यायचा असं म्हणू शकतो आपण. तर तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, मेल्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ज्या गाठी दिसत आहे तुम्हाला त्या एकदम वितळून जातात. तर मंद गॅसच ठेवायचा आहे. जर जास्त गॅस असेल तर ते कुठे 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 करपून जाईल आणि कुठे कुठे कच्चा राहील खवा. तर त्याचा जो जळकट वास आहे तर तो येईल. त्याच्यासाठी मंद गॅसवरती हळूहळूच आपल्याला तो जो खवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे केशर मिश्रित असं मी एक पाणी तयार करून घेतलेलं आहे. केशर भिजवून ठेवलं होतं मी पाण्यामध्ये. तुम्हाला दूध वापरायचं असेल तुम्ही दूधही वापरू शकता. तर मी इथे पाणी वापरलेलं आहे. तर तेही मी इथे 2 चमचा टाकलेलं आहे आणि हे सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्या पाण्यामुळे आपला जो खवा आहे तो थोडासा पातळ झालेला आहे. तर तो आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचा आहे. तर मग फूडीज जे कोणी चॅनलवरती नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर हा खवा आपला मेल्ट होतो आहे. तर हा सुद्धा खवा आपल्याला एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आधी आपण 5 मिनटं केलेला होता खवा बारीक गॅसवरती. तो लगेचच मेल्ट झाला आणि त्यानंतर आता हे आटवण्यासाठी आपल्याला 7 मिनटं लागतात. तर एवढा टाईम आपल्याला लागेलच कारण आपण मंद गॅसवरती करत आहोत तर त्यासाठी. आणि त्याचबरोबर हे जेव्हा पॅन सोडायला लागेल तर त्यावेळेस आपल्याला हा एकदम असा ड्राय असा जड वाटायला सुरुवात होतं. आपल्या जे काही उलथणी आहे त्याला असं जड लागायला लागतो. तर त्यावेळेस समजायचं की आपला जो खवा आहे तर तो एकदम घट्ट झालेला आहे. तर तो तुम्ही थंड केल्याच्या नंतर तो ड्राय होतो. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तो ओलसरच दिसणार. तर त्यामुळे आणि हे बघू शकता तुम्ही मी थंड केलेलं आहे 15 मिनिटांपर्यंत कारण आपल्याला त्यामध्ये जी काही साखर आहे तर ती साखर मिक्स करायची आहे. तुम्ही इथे विदाऊट साखरसुद्धा बनवू शकता. खवा ऑलरेडी गोड असतो तर त्यामुळे इथे तुम्ही जे काही साखरेचं प्रमाण आहे ते तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार किंवा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर मी इथे जे आपला अर्धा कपचं जे काही माप आहे 75 ग्रॅम तर तेवढा इथे जी पिठी साखर आहे ती मी इथे घातलेली आहे. दाबून घातलेली नाही आहे खूप जास्त. मी हलक्या हाताने पिठी साखर भरलेली आहे. तर इथे ज्यावेळेस आपण मिक्स करतो तर त्यावेळेस खूप जास्त मिक्स करायचं नाही. आपलं जे काही खवा आहे तर तो खूप जास्त गरम नसावा किंवा खूप जास्त थंडही नसावा. अशा टेम्परेचरमध्ये आपण जो साखर आहे तर ती मिक्स करून घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपली साखर आणि आपला जो काही खवा आहे तर तो एकजीव होतो आहे. सगळ्या साईडनी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे लम्प्स नाही राहिले पाहिजे किंवा साखर जी आहे तर ती अशी एकसारखी त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर जे आहे तर ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त मिक्स करता तर त्यावेळेस ते पातळ होतं. तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही तूप टाकू शकता त्याच्यामध्ये. आपलं जे गावरान घी असतं गाईचं तर ते तुम्ही टाकू शकता कारण खव्यालासुद्धा आपल्या दुधामध्ये सुद्धा तूप असतं त्यामुळे त्याचंही काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता हे जे काही रेडीमेड साचे जे येतात बाजारमध्ये तर ते साचे मी इथं घेतलेलं आहे आणि त्याला आपण तूप लावून घेतो आहे जेणेकरून की आपलं जे काही मिश्रण आहे तर ते त्याच्यामध्ये चिटकलं नाही पाहिजे याच्यासाठी. आता तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही काय करणार तर तुम्ही सरळ त्याचे पेढे बनवू शकता किंवा मोदकाचा जर आकार तुम्हाला जमत असेल तर तशा पद्धतीने आकार देऊन तुम्ही इथे मोदक जे आहेत तर ते तयार करू शकता. तर आता हे दोन्ही साईडने व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जेणेकरून की आपला जो मोदक आहे त्याचा प्रॉपर शेप आला पाहिजे याच्यासाठी. तर मिश्रण जे आहे जेवढं लागतं आहे तेवढंच आपण टाकून घेणार आहे एकसारखं दोन्ही साईडनी आणि त्यानंतर हे व्यवस्थित दाबायचं आहे. जेवढं तुम्ही प्रेस कराल त्याचा जो काही शेप आहे तो व्यवस्थित मोदक घेतो. जो खवा आहे तो व्यवस्थित शेप घेईल आणि तुमचं जे काही अतिरिक्त मिश्रण त्या म्हणजे जास्तीचं असेल तर ते बाहेर निघून जाईल आपोआप फोर्सनुसार. तर ते व्यवस्थित खालच्या साईडनी चपटं करून घ्यायचं आहे आणि जे काही कडेनी जे काही बाहेर आलेलं असेल ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि जो काही आपला मोल्ड आहे त्यातून आपला जो काही मोदक आहे आपण घी लावल्यामुळे सहजपणे तो बाहेर निघतो नाहीतर त्याला चिटकू शकतो. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याला घी लावायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही. इथे विलायची पावडरसुद्धा टाकू शकता. आपण ज्यावेळेस साखर टाकली होती त्यावेळेस तुम्ही विलायची पावडरसुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडून इथे स्किप झालेलं आहे विलायची पावडर दाखवण्याचं. मी सुद्धा टाकलेली आहे. तर हे जे काही केशर फ्लेवरमध्ये आहेत त्यामुळे मी विलायची एकदम थोडीशी टाकलेली आहे. तुम्ही जर विदाऊट केशर बनवणार असाल तर फक्त विलायची पावडर जरी टाकली तरीसुद्धा चालू शकेल. तर हे जे काही मोदक आहेत एकदम सोपे आहेत. फक्त 4 इन्ग्रेडियंट्स म्हणजेच की 4च आपल्याला पदार्थ लागतात याच्यासाठी बनवण्यासाठी. तर मग नक्की बनवा. कळवायला विसरू नका. त्याचबरोबर हे
हे जे काही आपण पेढे दाखवलेले आहेत तर ते पेढेसुद्धा आपण हाताच्या सहाय्याने बनवलेले आहेत. तर मग फूडीज कळवायला विसरू नका की मोदक कसे झाले आणि आपला जो व्हिडिओ आहे तो नक्की जास्तीत जास्त शेअर करा. चला मग पुन्हा भेटू. धन्यवाद.